मिड विकेट रिजन मध्ये खेळला असता तर नक्कीच चांगल्या धावा देखील मिळाल्या असत्या, परंतु समोरच्या दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता नितीन याच्या माध्यमातून. परिणाम तर चेंडू हवेत वावरलाय. त्या ठिकाणी हितेंद्र कोणत्याही प्रकारे चुकी करत नाहीये आणि नितीन मात्र हा फलंदाज या मॅच मध्ये पास झालाय. तर नक्कीच चांगला फटका मारण्याचा प्रयत्न देखील झाला होता. टायमिंग चाललं नव्हतं, एलिमिनेशन व्यवस्थित झालं नव्हतं. अभिजित याला मात्र गडी बाद करण्यात यश प्राप्त झालं या महत्वपूर्ण मॅच मध्ये. पुन्हा एकदा अभिजित आपल्या षटकडे पुढील चेंडू, यावर खोलवा टप्प्याचा चेंडू होता. बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न, स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूची फेकी करेल तोपर्यंत 2 धावा मिळतील देवा या फलंदाजाला. 2 धावेनं संघाची धावसंख्या आता मात्र झाली आहे ती 1 बाद 3 धावा. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रोहन पवार आलाय. मागच्या मॅच मध्ये कालच्या दिवसामध्ये रोहन पवारच्या कडून देखील चुका झाल्यात, परंतु या मॅच मध्ये रोहन पवारला चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. अभिजित आपल्या षटकडे पुढील चेंडू राईट ओव्हर द गेट. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेर कड लागली, यष्टीरक्षक स्वतः चंदन चेंडू खाली येतोय, कोणत्या प्रकारे चुकी करत नाहीये आणि दुसरा हादरा बसलाय या मॅच मध्ये प्रतिस्पोर्ट संघाला देवाच्या रूपानं. तर नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये नितीन सारखा एक मोठा फलंदाज बाद झालाय, परंतु देवा याने देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. बॅटची बाहेर कड लागली, यष्टीरक्षक मध्ये त्या ठिकाणी होता, कोणत्याही प्रकारे चुकी करत नाहीये आणि अभिजित याला मात्र पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद करण्यात यश प्राप्त झालं. एकंदरीत पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी करतोय अभिजित देवळीकर या मॅच मध्ये, महत्वपूर्ण मॅच मध्ये आजचा या स्पर्धेतील शेवटचा दिवस. तर की तेज इंटरप्राइजेसचा आपण विचार केला, सर्व सामने जिंकणं गरजेचं असेल या स्पर्धेमध्ये, जर आपलं आव्हान टिकवायचं असेल तर चांगली कामगिरी करावी लागेल या संघाला आणि प्रज्वल स्पोर्ट संघाला देखील सामना जिंकणं गरजेचं असेल. दरम्यान नवीन फलंदाज नागराज आलाय आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अभिजित. राईट अप ओव्हर द विकेट नागराज साडी. यावेळेस मात्र अप्रतिम फटका, पॉइंटच्या वरून चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार, स्ट्राइक फटका, 4 धावा. काय लाजवाब फटका होता, बॅकफुटला गेला, पॉइंट क्षेत्राच्या वरून चेंडू खेळून काढलाय आणि चेंडू मात्र गेलाय सीमा रेषा पार, 4 धावेसाठी. तर नक्कीच आपण बघितलेलं सुरुवातीच्या चेंडूवर अभिजितने चांगली गोलंदाजी केली, परंतु नागराज याने काय चांगला फटका मारला, आत्मविश्वास दुणावला असेल नागराज या फलंदाजाचा. या 4 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 7 धावा. पुन्हा एकदा अभिजित, यावेळेस बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न होता, कव्हर रिजन मध्ये ढकलून करण्याचा प्रयत्न होता.
हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो. दरम्यान 10 फलकावर धावा झाल्या त्या 18 धावा. षटक क्रमांक तिसरं प्रगतीपथावर सुरू असताना आपण बघितलं षटक क्रमांक दुसरं पंकजानं काय चांगली गोलंदाजी केली होती त्या षटकामध्ये. 2 गडी बाद करून एकंदरीत आपण बघितलं गडी बाद केले नव्हते परंतु 5 धावा दिल्या होत्या त्या षटकामध्ये पंकजानं. दरम्यान मयूर आपल्या षटकडे पुढील चेंडू समीर साडी. यावेळेस चेंडपेस गतीमध्ये परिवर्तन होतं. यावेळेस समीर देखील द्विधा अवस्थेमध्ये फलंदाजी करत होता. चेंडूची फेकी मात्र खराब. या ठिकाणी धावचीची संधी होती. समीर याला बाद करण्याची संधी निर्माण झाली होती परंतु अभिजित देवलीकर याने चेंडूची फेकी मात्र खराब केली आहे. दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकलाय. धावपकावर धावा मात्र झाले त्या 20 धावा. षटक क्रमांक तिसरं प्रगतीपथावर सुरू असताना मयूर पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढील चेंडू समीर साडी. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फटका फसलाय. बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळेल. लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळेल समीर याला. धावपकावर धावा आता मात्र होतील त्या 21 धावा. अप्रतिम गोलंदाजी राहिले तेज एंटरप्राइज संघात. आपण विचार केला तर या मॅच मध्ये चांगली कामगिरी करतोय. एकंदरीत गोलंदाजी बघितली अभिजित याने जी केलेली सुरुवात आतापर्यंत मयूर याने देखील चांगली केली आहे या मॅच मध्ये कामगिरी. मयूर आपल्या षटकाकडे पुढील चेंडू रोहन साडी. पुढे सरसाव मारण्याचा प्रयत्न. यावेळेस बघतोय आपण अतिशय खराब कामगिरी होते रोहन पवारचा. आपण विचार केला तर या मॅच मध्ये रोहन पवार एक खराब कामगिरी करतोय. तर नक्कीच रोहन पवारचा आपण विचार केला. एकंदरीत 9 चेंडू खेळून फक्त 90 धावा या खेळाडूने केलेत. तर खराब कामगिरी मी तर म्हणेन फलंदाजी करत असताना. आपण पाहतोय 4 षटकांचा हा सामना असेल आणि 4 षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी रोहन पवारची फलंदाजी अक्षरशः खराब राहिली या मॅचमध्ये. तर नक्कीच समीर तांगडीला देखील या षटकामध्ये स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. आपण बघतोय 3 षटकांचा खेळ संपलाय. या 3 षटकामध्ये एकंदरीत धावा फक्त आणि फक्त लागले 21 धावा. तर या षटकामध्ये 15 किंवा 20 धावा येणं गरजेचं असेल. तदनंतरच तेज एंटरप्राइजेस या संघासमोर एक सन्मानजनक धावसंख्या उभारू शकतोय तो प्रजस्पोर्ट पाय हा संघ. दरम्यान पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं चारगाव प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तो मित्रांनो तुम्ही स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेतील तिसरा दिवस अंतिम दिवस. दरम्यान षटक क्रमांक 4 घेऊन आले गोलंदाज दरम्यान संतोष षटक क्रमांक 4 घेऊन आलाय. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. फटका देखील फसलाय. समीर कुठेतरी मागे ठरला. यावेळेस एक चांगली गोलंदाजी. तर आपण बघितलं संतोष याच्यावर गोलंदाजीवर देखील आक्रमण झालं होतं. 38 धावा या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये दिलेला अतिशय महागडा गोलंदाज ठरला होता या स्पर्धेतील. परंतु पुन्हा एकदा कर्णधाराने या गोलंदाजावर विश्वास दाखवलाय आणि नक्कीच पहिला चेंडू देखील निर्धाव टाकला या गोलंदाजानं या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा संतोष आपल्या षटकडे पुढील चेंडू राईट अप ओव्हर द गेटचा मारा समीर साडी. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. तितक्या चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढलाय. चेंडू मात्र जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. सुरेख फटका 6 धावा. काय चांगला फटका होता. बॅटचा स्विंग बघा अप्रतिम होता. समीर तांगडीच्या बॅटमधून आलाय हा दर्जेदार षटकार. या 6 धावेनं मात्र धावपळ पुढे सरकेल. धावपळ धावा आता मात्र होतील त्या 27 धावा. अप्रतिम फटका. दरम्यान जॉय 11 आणि स्वयंभू युवा प्रतिष्ठान दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती असेल नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण त्वरित यायचं आहे. जॉय 11 आणि स्वयंभू युवा प्रतिष्ठान दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती असेल नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण त्वरित यायचं आहे. संतोष पुन्हा एकदा राईट अप ओव्हर द विकेट्स समीर साडी.
यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची एज लागली, फटका फसलाय, स्क्वेअर लेग क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत एक धाव दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न आणि 2 धावा मात्र अतिशय चांगल्यारीत्या कंप्लीट केल्या जातील आणि तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न होते की काय, परंतु 2 धावेवर समीर समाधान मानतोय. 2 धावेनं आता मात्र धावसंख्या झाली आहे ती 29 या आकड्यावर. तर समीर यानं षटकारांची हॅट्रिक साधली तर राहुल तांगडी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. समीर तांगडी यांनी जर षटकारांची हॅट्रिक साधली या मॅच मध्ये तर राहुल तांगडी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. संतोष पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढील चेंडू. संतोष आपण बघितलं या स्पर्धेतील सर्वात महागडा गोलंदाज ठरलाय, परंतु कर्णधाराने जो विश्वास दाखवलाय या गोलंदाजावर आपण बघितलं. समीर यानं देखील आक्रमण केलं या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये एकंदरीत 8 धावा वसूल केल्यात संतोषाच्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा संतोष आपल्या षटकाकडे पुढील चेंडू. समीर साठी राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल यावेळेस. यस दिशा भरकटला हा खेळाडू, या सिटीचं वाईट पंच दोन्ही समांतर करतील आणि अवांतरच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर पडेल धावफलकावर. तर नक्कीच आपण बघतोय षटकार मारल्यानंतर मानसिक दडपण जाणवतं या गोलंदाजावर आणि मानसिक दडपणामध्येच या गोलंदाजाने मात्र गोलंदाजी करत असं दिशा भरकटलाय, स्वैर मारा केलाय यावेळेस संतोषच्या गोलंदाजानं. संतोष पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढील चेंडू. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हेलिकॉप्टर उडवलाय आणि हा चेंडू मात्र जाईल काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. सुरेख फटका, 6 धावा, 4 धावा चौकार गेलाय. तर नक्कीच एक अप्रतिम फटका, शतरक्षक देखील नव्हता त्या क्षेत्रामध्ये. समीर तांगडी काय चांगली फलंदाजी करतोय. मी तर नक्कीच विचार करेन समीर तांगडी सुरुवातीलाच मात्र का आला नाहीये. तर सुरुवातीला जर समीर आला असता तर नक्कीच अजूनही काही धावा लागल्या असत्या धावफलकावर. समीर तांगडीचा जो फॉर्म आहे तो मात्र चांगला आहे या स्पर्धेमध्ये, परंतु त्यांनी रोहन पवार याच्यावर विश्वास दाखवला होता या मॅच मध्ये. पुन्हा एकदा संतोष आपल्या षटकाकडे पुढील चेंडू. समीर साठी पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिझर्व्हमध्ये चेंडूला टर्न केलाय. मयूर आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होते की काय बघायचं आहे आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. जस्ट एक एक्स्ट्राला चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नव्हता, धावचीची संधी नक्कीच मिळाली असती. तर या चेंडूवर 2 धावा मिळाल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 36 धावा. तर या षटकामध्ये समीर तांगडी चांगली फलंदाजी करतोय. तर नक्कीच सुरुवातीच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी झाली असती तर नक्कीच एक मोठं टार्गेट सेट करता आलं असतं प्रोजेक्ट स्पोर्ट्स या संघाला. संतोष पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढील चेंडू. राईट ओव्हर द विकेट. समीर साठी उलटा चेंडू होता, विरकावून दिलाय. हा चेंडू देखील जाईल सीमा रेषा पार. सुरेख फटका. समीर काय अफलातून फलंदाजी करतोय. तर नक्की स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये ज्या प्रकारे धावा येणं गरजेचं होतं तशा प्रकारे फलंदाजी मात्र समीरने केले या मॅच मध्ये. एकंदरीत पाहिलं या 6 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 42 धावा आणि 43 धावांचं आव्हान असेल ते तेज इंटरप्राइजेस या संघासमोर. बघितलं 3 षटकांचा खेळ संपला तेव्हा मात्र धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त होती 21 धावा होती, परंतु या षटकामध्ये तब्बल 21 धावा कुठून काढल्यात समीर तांगडी या फलंदाजानं. काय चांगली फलंदाजी केली या ओव्हरमध्ये समीर तांगडी. अतिशय सुंदर आपण बघितलं, चांगला फुटवर्क देखील दाखवला. यानंतर नाणेफेकीचा कॉल होत आहे. जॉय 11 विरुद्ध स्वयंभू युवा प्रतिष्ठान या 2 संघामध्ये दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी त्वरित यायचं आहे. जॉय 11 आणि स्वयंभू युवा प्रतिष्ठान दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण त्वरित नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. दरम्यान नाणेफेकीचा कॉल होतोय. दरम्यान चंद्रकांतजी देवलीकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होत आहे. जॉय 11
विरुद्ध स्वयंभू युवा प्रतिष्ठान या दोन संघामध्ये. तर जॉय 11 संघाचा कर्णधाराने त्वरित यायचा आहे नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. जॉय 11 हॅलो हॅलो जॉय 11 संघाचा कर्णधार आपण त्वरित नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचा आहे. जॉय 11 दरम्यान चंद्रकांतजी देवळीकर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होईल. दरम्यान नाणेफेकीचा कॉल होत आहे. चंद्रकांतजी देवळीकर यांना विनंती करतोय शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. दरम्यान नाणेफेकीचा कॉल होते जॉय 11 आणि स्वयंभू युवा प्रतिष्ठान या दोन संघामध्ये. दरम्यान नाणेफेकीचा कॉल जिंकलाय स्वयंभू युवा प्रतिष्ठान या संघानं. तर नक्कीच मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर तेजस नाणेफेकीचा कॉल जिंकला निर्णय काय असेल? फिल्डिंग. तर जॉय 11 संघ आपण पाहतो या स्पर्धेमध्ये सुरुवातीचे सामने देखील हरलाय परंतु या मॅच मध्ये जोमाने उतरणार आहे. तर त्यांना किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल या मॅच मध्ये? कमीत कमी धावापर्यंत. तुमच्याकडे गोलंदाज जितू गवली देखील आहे परंतु सुरुवातीच्या मॅच मध्ये जितू गवलीवर आक्रमण झालंय. स्वतः तू देखील चांगली गोलंदाजी करतोय. याच्या व्यतिरिक्त अजून कोणते गोलंदाज आहेत? नितीन गवली आणि राज देवलीकर. तर नक्कीच राकेश पाटील आज तुमच्या संघामध्ये आहे की नाही? एक मॅच नाही आहे. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक तुमच्या टीमसाठी. तर चंदन नाणेफेकीचा कॉल तुम्ही हारला. सुरुवातीला फलंदाजी करायचे किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. कोणते फलंदाज आहेत तुमच्या टीममध्ये? आपण बघतोय दीपकजी मडवी देखील आज दिसत नाही आहे तुमच्या टीममध्ये. तर नक्कीच युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे. तर किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 धावा करू आणि वेदांकडून खूप अपेक्षा आहे. तर बेस्ट ऑफ लक तुमच्या टीमसाठी. दरम्यान नाणेफेकीचा कॉल झालाय. स्वयंभू युवा प्रतिष्ठान संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम शतरक्षक स्वीकारलेला आहे आणि जॉय 11 पाय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. दरम्यान सलामीची जोडी मैदानामध्ये तेजेश आणि हितेंद्र. बघितलं काय अप्रतिम कामगिरी राहिले समीर तांगडीचा. आपण विचार केला तर शेवटच्या षटकामध्ये तब्बल 21 धावा कुठून काढल्या होत्या समीर तांगडीनं या मॅच मध्ये. दरम्यान षटक क्रमांक पहिलं नितीन आलाय आणि सामोरे जाईल तेजेश देवलीकर हा फलंदाज. नितीन राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. तेजेश साडी. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय आणि हा चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. सरळ 7 धावांसाठी सुरेख फटका. तर आपण बघितलं 43 धावांचं आव्हान होतं. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी षटकार मारलाय तेजेशानं. तर नक्कीच आपण पाहतोय एक चांगली सुरुवात करून देत आहे परंतु तेजेशाला एक मोठी इनिंग खेळावी लागेल आपल्या टीमसाठी. शेवटपर्यंत मैदानामध्ये राहावं लागेल तर हा सामना जिंकायचा असेल तर. पुन्हा एकदा नितीनच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय या फलंदाजानं. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू. अतिशय वेगाने चेंडू टाकलाय आणि चेंडूने मात्र वेध घेतलाय यष्टीरक्षकाचा. काय चांगली डिलिव्हरी करतोय. तर षटकार मारल्यानंतर कमबॅक करून देण्याचा प्रयत्न होतोय नितीनच्या माध्यमातून. अतिशय वेगवान पद्धतीचा चेंडू होता. ऑफ स्टंपवर पडल्यानंतर थोडासा आतमध्ये देखील राहिला होता हा चेंडू आणि पूर्णपणे बीट झाला होता. तेजस देवलीकर हा फलंदाज. पुन्हा एकदा नितीन आपल्या षटकाकडे पुढील चेंडू तेजस साडी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय. तेजसला मात्र ओळखता आलं नव्हतं. तेजसला वाटलं होतं की हा चेंडू वाईट आहे की काय परंतु चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय.
काय चांगली गोलंदाजी करतोय. षटकार मारल्यानंतर कमबॅक गोलंदाजानं कसं करावं तर नितीनच्या गोलंदाजीसारखी करावं. काय अफलातून गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा नितीन आपल्या षटकातील पुढील चेंडू. यावेळेस मात्र खोलवर टाकायचा चेंडू होता. यावेळेस कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न नागराज होते त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत एकच धाव तेजसच्या फलंदाजाला. तर चांगली गोलंदाजी करतो. यावेळेस नितीनने ओळखलं होतं तेजसचा फुटवर्क. षटकार मारल्यानंतर तेजसचा फुटवर्क ओळखलं, तदनंतरची गोलंदाजी केली ती मात्र अतिशय सुंदर. अचूक टप्पा अचूक गती देखील मेंटेन केली, दिशा देखील चांगली ठेवली होती. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू ठेवले होते, परंतु तेजसला काय हवं तसं फुटवर्क देखील करता आलं नव्हतं या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा नितीन आपल्या षटकातील पुढील चेंडू. हितेंद्र साडी. हितेंद्र देखील एक चांगला फलंदाज आहे, परंतु हवं तसं सूर गवसला नाहीये या खेळाडूला या मॅच मध्ये. यावेळेस आपण बघतोय ग्लान्सचा फटका स्क्वेअर लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. विश्वनाथ आहे त्या ठिकाणी, चेंडूचं क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत 2 धावा मिळतील हितेंद्र या खेळाडूला. एक चांगला फटका होता, ग्लान्स केला होता. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता तोपर्यंत 2 धावा. 2 धावेनं मात्र धावफलकावर धावा आता होतील त्या. बिनबाद 9 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर सुरू असताना. तर नक्कीच आपण बघतोय हवामान देखील अतिशय थंड दमट हवामान आपण पाहतोय. हवेमध्ये गारवा देखील पाहतोय आणि अशा वातावरणामध्ये इथे क्रिकेट खेळलं जात आहे. क्रीडा रसिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या स्पर्धेसाठी. एक चांगली स्पर्धा, चारगाव प्रीमियर लीग एक चांगला संकल्प घेऊन आमच्या भेटीला आलेली स्पर्धा आणि या स्पर्धेतील आज शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील पहिला सामना. एका बाजूला प्रशांत म्हात्रे आणि प्रमोद देवलेकर फॅमिली तेज एंटरप्राइजेस, तर एका बाजूला प्रज्वल स्पोर्ट्स जो मितेश खारखंडी यांचा संघ आहे. पुन्हा एकदा नितीन आपल्या षटकडे पुढील चेंडू. हितेंद्र साडी राईट ऑफ ओव्हर द विकेटचा मारा करेल. हो, खोलवर टाकायचा चेंडू होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढले. अप्रतिम फटका, सुरेख फटका. काय लाजवाब टायमिंग होतं आणि हा चेंडू मात्र फरार झालाय. सीमा रेषा पार 4 धावांसाठी. तर नक्कीच चेंडू देखील खूप चांगला होता, परंतु जो टायमिंग होता, जी प्लेसमेंट होती ती मात्र अप्रतिम होती. त्या क्षेत्रामध्ये मात्र खेळाडू नव्हता. एक चांगला ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्ह आपण पाहिला हितेंद्रच्या बॅटमधून. त्या ऑफ ड्राईव्हनं मात्र 4 धावे दिले त्या संघाला. 4 धावेनं मात्र धावा आता होतील त्या 13 धावा. नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 43 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना तेज एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या आता मात्र धावपळ झाली आहे ती 13 धावा. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. एकंदरीत पाहिलं आपण येणाऱ्या 3 षटकामध्ये आता मात्र समीकरण बदललंय. 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता तेज एंटरप्राइजेस या संघाला. 18 चेंडू 30 धावा. यावेळेस मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर चेंडूने वेध मात्र घेतलाय शरीराचा. लेग बाईच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव मिळेल तेजशाला. तर नक्कीच चांगला चेंडू टाकला होता यावेळेस देवा या गोलंदाजानं. एक अतिशय वेगवान पद्धतीचा चेंडू होता, पूर्णपणे बीट झाला होता. तेजस हा फलंदाज, तोपर्यंत एक धाव मिळाली या खेळाडूला. पुन्हा एकदा देवा आपल्या षटकडे पुढील चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस मध्ये विकेट केलाय. चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि हितेंद्र सारखा एक चांगला फलंदाज बाद होतोय तेज एंटरप्राइजेस या संघाचा. तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. तदनंतर मात्र या षटकामध्ये आपण बघितलं पहिल्या चेंडूवर एक धाव आली होती. तदनंतर बिग हिट करण्याचा प्रयत्न हितेंद्रच्या बॅटमधून मात्र चेंडू आला होता, हवेत वावरलाय. त्या ठिकाणी गोलंदाज देवा स्वतः चेंडू खाली गेलाय, कोणत्या प्रकारे चुकी करत नाहीये आणि हितेंद्र एक सारखा एक चांगला फलंदाज मात्र या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये बाद झालाय तेज एंटरप्राइजेसच्या टीमचा. तर नवीन फलंदाज झालाय चंदन देवलीकर. कालच्या दिवसामध्ये एक अफलातून फलंदाजी केली होती चंदन देवलीकरने. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. लॉंग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक रोहन पवार आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय देखील. एक अप्रतिम एफर्ट्स लावला, कमाल दाखवली आणि आपल्या संघासाठी मी तर म्हणेन 3 धावा वाचवली त्या क्षेत्ररक्षकानं. एक फटका देखील चांगला होता, प्लेसमेंट देखील खूप छान होती, परंतु क्षेत्ररक्षकाचा दर्जा देखील खूप चांगला राहिला होता. यावेळेस मात्र या ओव्हरमध्ये आपण बघितलं देवाचा चेंडू देखील खूप चांगला होता, वेगवान पद्धतीचा चेंडू होता.
त्यावर प्लेसमेंट देखील खूप छान होती तेजस्याची, परंतु शतरक्षण झालंय A1 दर्जाचं झालंय या चेंडूवर. दरम्यान एक धावेनं मात्र धावपळकर धावा झालेत, आता मात्र 15 धावा. पुन्हा एकदा देवा आपल्या षटकाने पुढील चेंडू राईट ऑफ ओव्हर द विकेटचा मारा करेल चंदन साडी. बघितलं चंदन आतापर्यंत एक चांगली फलंदाजी केली. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न होता, चेंडूच्या रेषेमध्ये आले नव्हते यावेळेस हे फलंदाज आणि परिणाम त्या चेंडूने वेध मात्र घेतला होता यष्टिरक्षकाचा. यावेळेस आपण बघतोय गतीमध्ये परिवर्तन देखील केलं तर चेंज द फेस, विविधता पाहायला मिळाली या गोलंदाजच्या माध्यमातून. आपण बघितल्या चेंडूवर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता, पडल्यानंतर चेंडू खाली देखील राहिला होता आणि पूर्णपणे चकित झाले होते या ठिकाणी चंदन देवलीकर हे फलंदाज. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज देखील लागली होती. यष्टिरक्षक समीरने मात्र चुकी केले, झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता परंतु एक धाव मिळाली यावेळेस मात्र चंदन याला. तर चांगली गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी करतोय देवा हा गोलंदाज या षटकामध्ये. बघितलं आतापर्यंत या गोलंदाजानं या षटकामध्ये 5 चेंडू टाकून झालेले, त्यामध्ये 3 धावा देऊन एक महत्वपूर्ण एक हितेंद्र सारखा गडी देखील बाद केलाय या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा देवा राईट आर्म ओव्हर द विकेट, उलटा चेंडू होता. यावेळेस मात्र या चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आलं नव्हतं, त्या ठिकाणी शतरक्षक आलेत, मिड रिजन मधून शतरक्षक नितीन आले, तोपर्यंत एक धाव मिळाली तेजस्याला. एका धावेनं धापलकर धावा मात्र झालेत 17 धावा. काय चांगली गोलंदाजी टाकले. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या, तर तदनंतर षटक क्रमांक दुसरं देवा टाकत होता. या षटकामध्ये एक गडी बाद करून फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केलेत या गोलंदाजानं. तर नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता, एक अप्रतिम गोलंदाजी केली होती, चांगली दिशा देखील मिळाली होती या गोलंदाजाला. आपण बघितलं गोलंदाजाने गुडलँड स्पोर्टवर जास्तीत जास्त चेंडू टाकण्याचा प्रयत्न देखील केलाय, फलंदाजाच्या शरीरापासून चेंडू दूर देखील ठेवले होते आणि या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आहे. विविधता देखील पाहिली देवाच्या माध्यमातून गोलंदाजी टाकत असताना. स्पर्धेमध्ये देखील देवाने खूप चांगली गोलंदाजी केली आणि या मॅच मध्ये देवा मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय. दरम्यान षटक क्रमांक 3 आपण पाहतोय, कोणाच्या हातामध्ये चेंडू दिलाय, समीर तांगडी मात्र स्वतः चेंडू गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज आहेत. आता मात्र समीकरण बदललंय, 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता, म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 26 धावा करावे लागतील तेज इंटर पाहिजे संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तर मी तर म्हणेन 13 धावांची प्रत्येक षटकामध्ये 13 धावा कराव्या लागतील. येणाऱ्या 2 षटकामध्ये प्रत्येक षटकामध्ये 13 धावा कराव्या लागतील या संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. समीर तांगडी फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी केली होती, यावेळेस मात्र गोलंदाजीसाठी आलाय समीर. राईट ऑफ ओव्हर द विकेटचा मारा करेल तेजस साडी, राईट ऑफ ओव्हर द विकेट तेजस देवलीकर. आपण बघितलं सुरुवातीच्या चेंडूवर पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता, तदनंतर तेजस आपण स्ट्रगल करताना पाहतोय तेजशाला, तदनंतर मध्ये तेजशाला चांगले फटके मारता आले नव्हते. समीर राईट ऑफ ओव्हर द विकेट तेजस साडी. यावेळेस मात्र हॉफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे की काय, यस इट इज अ वाईड. पंच दुनिया समांतर करतील आणि अवांतरच्या स्वरूपात 10 फलकावर धावे एक धाव वाढेल, एका धावेनं मात्र 10 फलकावर धावा होतील. आता मात्र 1 बाद 18 धावा. समीर पुन्हा एकदा आपल्या षटकाने पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू होता, पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता परंतु हॉफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि पंच मात्र दुनिया समांतर करतील आणि स्वैर मारा होत आहे. एक वाईट चेंडू या ठिकाणी पडला जातोय समीरच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. आपण पाहतोय एकंदरीत लगातार 2 चेंडू वाईट टाकतोय. आता मात्र समीकरण बदललंय, 12 चेंडून 24 धावा. यावेळेस चेंडू हवेत आहे, रोहन पवार चेंडू खाली कोणत्याही प्रकारे चुकी करत नाहीये आणि तेजस सारखा एक मोठा आदरा बसतोय तो तेज इंटर पाहिजे या संघाला. तर आपण बघितलं सुरुवातीचे 2 चेंडू स्वैर मारा केले होते, तदनंतर आतमध्ये चेंडू होता. तेजसचा जेव्हा चेंडू समोर पडला तेव्हा तेजसचे डोळे जणू विस्पारले होते, एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय, चेंडू हवेत वावरलाय, चेंडूने उंची जास्त घेतली परंतु लांबी कमी होती. रोहन पवार चेंडू खाली आला आणि कोणत्या प्रकारे चुकी करत नाहीये या मॅच मध्ये आणि तेजस सारखा एक मोठा फलंदाज मात्र बाद झालाय. एक बिग ब्लो मी तर म्हणेन, कारण तेजसकडे क्षमता होती, कोणत्या प्रकारे सामना बदलण्याची क्षमता होती आणि तेजस देवलीकर जो एक चांगला फलंदाज आहे तो फलंदाजाला बाद करण्यात यश आलाय समीर तांगडी या गोलंदाजाला मी तर म्हणेन. पुन्हा एकदा समीर आपल्या षटकाने पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल चंदन साठी. मी तर म्हणेन जो आता सामन्याचे चित्र बदलायचे असेल ते फक्त आणि फक्त चंदन देवलीकर याला, एक मोठा खेळाडू आहे. पुन्हा एकदा समीर चंद पेस गतीमध्ये परिवर्तन, अफलातून डिलिव्हरी,
काय चांगला चेंडू टाकलाय चेंड द फेस. तर चंदन याचा फुटवर्क चेक केलाय. आपण बघितलं लेग स्टंपच्या बाहेर चंदन उभा होता, परंतु समीर यानं ओळखलं होतं चंदनचा फुटवर्क. तदनंतर जो चेंडू टाकलाय, काय अप्रतिम चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा समीर आपल्या षटकाने पुढील चेंडू. यावेळेस चेंडूला उंची दिली होती. आगू टप्प्याचा चेंडू विरकावून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. सरळ 7 धावांसाठी सुरेख फटका आणि या येतील मात्र 6 धावा. काय चांगला फोर्सचा फटका पाहतोय आपण. पूर्णपणे ताकद झोकली होती या चेंडूवर चंदन देवलीकरने. चेंडू देखील खूप छान होता. अनपेक्षितपणे चेंडूने हुसली घेतली होती. थोडासा बॅकफुटला गेला हा फलंदाज आणि फोर्सचा फटका आपण पाहतोय. मिड विकेट रिजनच्या बाहेर चेंडू गेलाय सरळ 6 धावांसाठी. या 6 धावेनं मात्र संघाची धावसंख्या झाली आहे ती धावफलकावर 25 धावा. आता जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 18 धावा. तर नक्कीच मित्र म्हणे टर्निंग पॉइंट असेल या मॅचचा हा षटकार आलाय. कुठेतरी समीकरण आता मात्र सोपं झालंय. तेज एंटरप्राइजेसचा विचार केला तर या मॅच मध्ये चंदन देवलीकरच्या बॅट मधून एक मोठा ब्लास्ट आलाय, एक मोठा फटका आलाय. काय अफलातून फटका होता. पूर्णपणे ताकद झोकली होती या फटक्यावर चंदन देवलीकर या फलंदाजानं. पुन्हा एकदा समीर आपल्या षटकाने पुढील चेंडू. चंदपेस गतीमध्ये परिवर्तन, परंतु दिशा फरकटलाय. यावेळेस समीर षटकार मारल्यानंतर दिशा फरकटलाय. स्वैर मारा केलाय. या सिटीचं वाईड पंचांनी दोन्ही समांतर केलेत. अवंतरच्या स्वरूपात मात्र आता धावफलकावर धावडले. धावफलकावर धावा मात्र झाली आता मात्र त्या 26 धावा. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावा. समोरच्या दिशेने एक चांगला ऑन ड्राईव्ह पाहतोय. रोहन पवार आहे त्या ठिकाणी. चेंडूची फेकी करेल. एकच धाव. एक चांगला ऑन ड्राईव्ह होता. आपण बघतोय फुलर लाईनचा चेंडू होता, खोदून मारलाय. चंदन याने एक चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. चंदनच्या बॅट मधून एक धाव मिळाली या चेंडूवर. एका धावेनं मात्र धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावर धावा आता मात्र होतील त्या 27 धावा अजूनही जिंकण्यासाठी. 8 चेंडू आणि 16 धावा. समीकरण बदललंय. समीर याला मात्र येणारे 2 चेंडू चांगले टाकावे लागतील तर संघाला मात्र विजय संपादन करायचं असेल, शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा ठेवायच्या असतील ते येणाऱ्या 2 चेंडूमध्ये समीर याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. चंदन देवलीकर सारख्या फलंदाजाला मात्र बाद करावा लागेल, कारण चंदन देवलीकरचा जो फॉर्म आहे भन्नाट आहे. कालच्या दिवसामध्ये बघितलं या स्पर्धेची मित्र म्हणे 4थी हाफ सेंचुरी झळकावली होती ज्या 11 पाय या संघासमोर. पुन्हा एकदा समीर आपल्या षटकाने पुढील चेंडू टाकेल. अभिजित साडी. अभिजितनं मात्र गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यावेळेस मात्र फलंदाजीसाठी अभिजित स्वतः आलाय. एक अष्टपैलू खेळाडू आहे अभिजित. पाहतोय कानास्पोर्ट पायामधून खेळत असतो, परंतु या चारगाव प्रीमियर लीग मध्ये तेज एंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून खेळताना पाहतोय आपण अभिजित देवलीकर या खेळाडूला. समीर पुन्हा एकदा आपल्या षटकाने पुढील चेंडू. उलटा चेंडू होता. यावेळेस फटका चांगला आहे. विष्णू वाघे आहेत त्या ठिकाणी. चांगला प्रयत्न केला होता लॉंग लेग क्षेत्रामध्ये, परंतु चेंडू फरार झालाय. सी मार रेषा पार 4 धावांसाठी. तर या 4 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 31 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. तर एक चांगला फटका मारला अभिजित यानं मात्र नक्की जे मानसिक दडपण आलं होतं फलंदाजीवर तो चौकार मारल्यानंतर दूर केला. या मॅच मध्ये एक चांगला फटका मारतोय अभिजित देवलीकर हा फलंदाज मित्रमणीने या मॅच मध्ये. पुन्हा एकदा समीर तांगडी आपल्या षटकाने पुढील चेंडू. राईट ओव्हर द विकेट. अभिजित साडी. यावेळेस शपल क्रॉस झाले होते. विश्वनाथ होते शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये होते. एक चांगलं क्षेत्ररक्षण करतील. एक धाव मिळेल अभिजितला. एका धावेनं मात्र संघाची धावसंख्या झाली आहे ती 32 धावा. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. इथे मात्र कमाल करावी लागेल. प्रजस स्पोर्ट्स संघाला आपल्या स्पर्धेतील आव्हान टिकवायचं असेल तर आज सामना जिंकावा लागेल. तर एका बाजूला तेज एंटरप्राइजेस संघाला देखील हा सामना जिंकणं गरजेचं असेल. दोन्ही संघांसाठी करो या मरो परिस्थिती असेल. इथे मात्र तेज प्रजस स्पोर्टला तारणाला गोलंदाज कोण असेल, कोणावर भरोसा दाखवला जाईल, कारण तू 7 चेंडू आणि धावा बाकी आहेत 11. इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि इथे मात्र विश्वास दाखवलाय 9च्या गोलंदाजावर कर्णधार आपण पाहतोय समीर तांगडी याने. आणि समोर असेल अभिजित देवलीकर. अभिजित देवलीकरनं मात्र एक चांगली फलंदाजी केली. आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केला आणि 2 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान दिले आपल्या संघासाठी. यावेळेस 9च्या गोलंदाजीचा सामना करावा लागेल अभिजित याला. 6 चेंडू 11 धावा, 11 धावा 6 चेंडू 9 विरुद्ध अभिजित असा सामना रंगलाय. अप्रतिम सामना आपण पाहतोय. समीर तांगडीनं आपण या फलंदाजी करत चांगली फलंदाजी केली, गोलंदाजी देखील चांगली केली होती, परंतु शेवटच्या षटकामध्ये चेंडूमध्ये षटकार देखील आला होता.
पुन्हा एकदा नवुश राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल अभिजित साडी. तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा, तदनंतर 4 धावा आणि समीर तांगडी थोडासा मागणा ठरला. 15 धावा खर्च केल्या होत्या समीर तांगडीनं या मॅच मध्ये. नवुश राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल अभिजित साडी. अवेस क्लीन बॉल त्रिफलाचीत होत आहे. महत्वपूर्ण मॅच मध्ये स्वीपचा फटका करण्याचा प्रयत्न आणि नवुशाने सांगून दाखवलाय का मी अजून आहे मैदानामध्ये, माझी क्षमता आहे, मी संघाला विजयी करू देऊ शकतो. आणि पहिल्या चेंडूवर अभिजित सारखा बिग ब्लो मोठा हादरा बसलाय तो तेज एंटरप्राइजेस या संघाला. तर नवीन खेळाडू होता आपण बघितलं होत करू गोलंदाज नवुशाचा विश्वास दाखवलाय. विश्वनाथ सारखा एक मोठा गोलंदाज संघामध्ये असून देखील विश्वनाथवर भरोसा दाखवला नव्हता, परंतु एक नवीन खेळाडू आपण पाहतोय नवुशाच्यावर विश्वास दाखवलाय. आणि नवुशाने पहिल्या चेंडूवर मात्र अभिजित सारख्या एका मोठ्या फलंदाजाला बाद केलाय या महत्वपूर्ण मॅच मध्ये. दरम्यान नवीन फलंदाज संतोष आलाय. 5 चेंडू 11 धावा. नॉन स्ट्राईक एंडला आपण चंदन देवलीकरला पाहतोय. तो एक मोठा फलंदाज आहे, कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र बदलू शकतो, क्षमता आहे चंदनकडे. परंतु इथे मात्र स्ट्राईकला फलंदाज असेल, संतोष असेल. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावा. व्हॉट अ मॅच, अप्रतिम सामना मित्रांनो आपण पाहतोय. पूर्णपणे झुंज देताना दोन्ही संघ, कोणी सामना सोडायच्या मागे नाही मॅच मध्ये. काय लाजवाब गोलंदाजी करतोय नवुश. नवुश आपल्या षटकाळी पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल संतोष साडी. यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे, कव्हरेजमध्ये खेळून काढलाय. नागराज त्या ठिकाणी फंबल होते परंतु एकच धाव. चंदनने ते सांगितलंय का मी आहे आता स्ट्राईकला. एका धावेवर समाधान मानतोय संतोष. एका धावेनं धावपलकावर धावा झाले त्या 33 धावा. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावा. कुठेतरी चंदन देवलीकरला या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळावा लागेल. जो आपल्या संघावर आलेला मानसिक दडपण एक मोठा फटका मारून दूर करावा लागेल. आणि एका बाजूला नवुशाचं कौतुक करावं लागेल. नवुशाने 2 चेंडू टाकून झालेत, त्यामध्ये एक महत्वपूर्ण गडी बाद केलाय आणि फक्त एकच धाव खर्च केलाय या ओव्हर मध्ये. पुन्हा नवुश आपल्या षटकाळी पुढील चेंडू. 4 चेंडू 10 धावा. 10 धावा 4 चेंडू. नवुश विरुद्ध चंदन देवलीकर असा सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम रंगत भरले या मॅच मध्ये. नवुश पुन्हा एकदा आपल्या षटकाळी पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल चंदन साडी. अतिशय वेगाने चेंडू टाकतोय नवुश. यावेळेस मात्र अराउंड लेग 3 फ्लॅचिट. व्हॉट अ बॉलिंग बाय नवुश नांदुरकर. अप्रतिम गोलंदाजी करतोय. काय गोलंदाजी करतोय. चंदन देवलीकर सारखा मोठा फलंदाज देखील बाद झालाय. पहिल्या चेंडूवर अभिजितला बाद केलंय, तदनंतर यावेळेस मात्र चंदन देवलीकर सारखा देखील मोठा फलंदाज बाद झालाय. का विश्वास नवुशाच्या गोलंदाजीवर दाखवला होता. आपण बघितलं नवुशाच्या हातामध्ये चेंडू दिला होता आणि नवुशानं मात्र या 3 चेंडू मध्ये एकंदरीत पाहिलं 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेत. अभिजित देवलीकरला सुरुवातीला बाद केले आणि यावेळेस मात्र चंदन देवलीकर देखील बाद झालाय. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावा. आणि सुनील रायकर याला पारितोषिक जाहीर झालं. तर षटकार मारला ते विकी रायकर याच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर. नक्कीच यावेळेस आपण बघितलं मोठा फटका मारावा लागेल. 3 चेंडू 10 धावा. नवुशनं मात्र अप्रतिम गोलंदाजी केलंय. दाखवलंय का माझ्याकडे देखील क्षमता आहे, माझ्याकडे देखील टॅलेंट आहे, मी देखील चांगली गोलंदाजी करू शकतो. आणि आपण पाहतोय जेव्हा स्लॉगवरचं षटक जेव्हा एखादा गोलंदाज टाकत असतो तेव्हा त्या गोलंदाजावर मानसिक दडपण जाणवतं. परंतु नवुश मात्र या ठिकाणी अपवाद ठरलाय या मानसिक दडपणाचा. आपण पाहतोय काय चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केली या गोलंदाजानं. तर नक्कीच मित्रांनो वेळ दौडू नका, सामना त्वरित चालू करा. पंचांना देखील विनंती असेल. समीरन कंपनी. दरम्यान नवीन फलंदाज सुनील आलाय. 3 चेंडू 10 धावा. 10 धावा 3 चेंडू. नवुश विरुद्ध सुनील रायकर असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय. नवुश पुन्हा एकदा आपल्या षटकाळी पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल सुनील साडी. उलट्या चेंडूला विरकावून दिलाय परंतु चेंडू हवेत आहे. यावेळेस मात्र व्यवस्थित फटका कनेक्ट झाला नव्हता आणि सुनील रायकर मात्र यावेळेस मात्र बाद होतोय. तर मी तर म्हणेन हा फुलटा चेंडू होता.
यावर संधी निर्माण झाली होती षटकार मारण्याची, परंतु चेंडू हवेत वावरलाय आणि सुनील रायकर मात्र हा फलंदाज देखील बाद झालाय या मॅच मध्ये. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय नवुश नांदुरकर. काय चांगली गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी. मी तर म्हणते 4 चेंडू मध्ये या गोलंदाजानं 3 महत्वपूर्ण गडी बाद केलेत आणि फक्त एकच धाव खर्च केले. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावा. दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. 2 मोठं फटका मारणे अनिवार्य असेल तेज एंटरप्राइजेस संघाला. असं वाटलं नव्हतं की तेज एंटरप्राइजेस हा संघ बॅकफुटला जाईल. बघितलं सुरुवातीला चांगली फलंदाजी झाली, तेजस याने केलेली सुरुवात, मात्र असं वाटलं होतं सहजगीते हा सामना जिंकेल, परंतु नवुश याने केलेली कमाल, गोलंदाजीमध्ये दाखवलेली धमाल अप्रतिम होती. नवुश आपल्या षटकाळी पुढील चेंडू, संतोष साडी 2 चेंडू 10 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिझन मध्ये चेंडू मात्र फरार झाला. सीमारेषा पार, 4 धावांसाठी. आता मात्र 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावा. संतोष याला हा चेंडू देखील मैदानाच्या बाहेर मारावा लागेल, तदनंतर तेज एंटरप्राइजेस हा संघ हा मॅच जिंकू शकतो. 1 चेंडू आणि 6 धावा. हॅलो हॅलो. तर आता मात्र समीकरण बदललं. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावा. संतोषच्या बाट मधून चौकार आलाय. या 4 धावेनं मात्र कुठेतरी आशा पल्लवित झालेत तेज एंटरप्राइजेसच्या संघाच्या. जर संतोष याने या चेंडूवर षटकार मारला तर तेज एंटरप्राइजेसचे जे संघ मालक प्रमोदजी देवलीकर आहेत त्यांच्याकडून 909 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. 1 चेंडू आणि 6 धावा. नक्कीच मानसिक दडपण जाणवेल. यावेळेस आपण बघितलं सिली पॉइंट आणि शतरक्षक लावलाय दोन्ही साईडला. फलंदाजाचा कॉन्सन्ट्रेट भंग करण्यासाठी आपण पाहतो या ठिकाणी शतरक्षक देखील लावलाय समीर तांगडे कंपनीने. तर नक्कीच यावेळेस आपण बघितलं सिली पॉइंट पाहतोय, आपण सिली मिडॉनला देखील पाहतोय. सिली मिडॉन आणि सिली पॉइंट शतरक्षकाची व्यूहरचना. पंचांना विनंती असेल सामना त्वरित चालू करायचा आहे. समीर कंपनी जास्त वेळ दौडू नका, अजूनही आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत या स्पर्धेतील. या स्पर्धेतील आजचा शेवटचा दिवस आहे. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावा. नवुश आपल्या षटकाळी शेवटचा चेंडू, सामोरे जाईल संतोष. 1 चेंडू आणि 6 धावा. अप्रतिम सामना. तर आपण पाहतो या ठिकाणी खूप वेळ नवुश आपल्या षटकाळी पुढील चेंडू, राईट आर्म ओव्हर द विकेट. नवुश आपल्या षटकाळी पुढील चेंडू, संतोष साडे 1 चेंडू 6 धावा. 6 धावा 1 चेंडू. नवुश विरुद्ध संतोष असा सामना रंगलाय. नवुश पुन्हा एकदा आपल्या षटकाळी पुढील चेंडू. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू. अशा तऱ्हेने प्रज्वल स्पोर्ट हा सामना जिंकतोय. काय चांगली गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता असताना नवुश याने केलेली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. इतिहास घडवलाय नवुशच्या गोलंदाजानं. अप्रतिम गोलंदाजी. तर मी तर म्हणेन बघितलं शेवटच्या षटकामध्ये अभिजित आणि चंदन सारखी जोडी मैदानामध्ये असताना असं वाटलं होतं सहजरित्या सामना जिंकेल, परंतु अभिजित आपण बघितले खराब फटका मारला आणि बाद झाला. तदनंतर चंदन तेवलीकर देखील बाद झाला. तदनंतर मात्र पूर्णपणे बॅकफुटला गेला तेज एंटरप्राइजेसचा संघ या मॅचमध्ये. अतिशय खराब कामगिरी होताना पाहिली आहे. दरम्यान नवुशाचं कौतुक करावं लागेल. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नवुश नांदुरकर.
मॅन ऑफ द मॅच नवुष नांदुरकर. 6 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता असताना शेवटच्या षटकामध्ये 3 गडी बाद केलेत.